एका क्षणात आयुष्य बदलणारी एक अनपेक्षित घटना. सर्पदंश. भारतातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लाखो लोकांसाठी एक दैनंदिन वास्तव, जे दुर्लक्षित राहिलंय, विचारात घेतलं गेलंच नाहीये. पण आता सांगते, ती गोष्ट मात्र पराभवाची किंवा निराशाजनक नाही. ही आशा आणि बचावाची गोष्ट आहे. वर्षाच्या भानुदास काकडे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. त्यांच्या शरीरात विष पसरत होतं. त्यांना साप चावला होता. त्यांची नाडी अतिशय संथ लागत होती. रक्तदाब कमी होत होता. उलट्या आणि जुलाब यांनी ते हैराण होते. वैद्यकीय चमूने या परिस्थितीला सराईतपणे कार्यक्षमतेने प्रतिसाद दिला. श्वासोश्वास पूर्वपदावर आला. इंजेक्शन देण्यासाठी सुया, प्रोब्स आणि मॉनिटर्स जोडले गेले. प्रतिविष देण्यास सुरुवात झाली. शेतमजूर असणारे भानुदास यांना घोणस हा विषारी साप चावल्यानंतर जवळपास 4.5 तासांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यानंतर 20 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. एक एक करत त्यांचे अवयव निकामी होत गेले. त्याच्या संडासमधून रक्त जात होतं. त्याच्या लघवीतून रक्त जात होतं. रक्ताच्या उलट्या होत होत्या आणि तो इतका क्रिटिकल झाला होता की तो जगेल की नाही याची आम्हालाही खात्री नव्हती. सर्पदंशाच्या अनेक गंभीर रुग्णांवर आम्ही उपचार केले. तो भानुदास काकडे याची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्याच्या शरीरातील सगळ्या अवयवांवर विषाचा दुष्परिणाम झाला होता. उदाहरणार्थ त्याचे मेंदू, हृदय, किडनी हे सगळे अवयव खराब झाले होते. आणि एक दिवस असा आला की ते रिलेटिव्ह आम्हाला विनंती करायला लागले की आमच्याकडे आता खर्चायची ऐपत आमची नाही आहे आणि आम्हाला आता ट्रीटमेंट तुम्ही स्टॉप करा आणि मी पेशंटला घरी घेऊन जातो. आणि डॉक्टर राऊत यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही मेडिसिनचे पैसे फक्त खर्च करा आणि पुढील उपचार आपण मोफत करू. पुढचे आमचे पैसे नाही दिले तरी चालतील. सर दिन रात को भी सर 5-6 बार आते थे नीचे. इतनी रात को इतने पेशेंट थे फिर भी सर नीचे आते थे, इंक्वायरी करते थे, पूछते थे. 20 दिन पूरा सर ने हमको दिया. भानुदासना घरी सोडण्यात आलं. 20 दिवस अत्यंत दक्षतेखाली उपचार आणि निगराणी. 16 डायलिसिस आणि कितीतरी वेळा रक्त दिलं गेलं. नमस्कार, मी भानुदास बाबू काकडे. हमको डॉक्टर ने बचा, हमारा पुनर्जन्म किया डॉक्टर ने. तो उसको भी पता नहीं था कि ये पेशेंट बचेगा या ना बचेगा. मन में यही ख्याल आता है, राउत सर नहीं होते तो मैं भी नहीं होता. आज मैं बचा ही नहीं होता. जगभरातील टॉक्सिनॉलॉजी या क्षेत्रातील जे सगळे डॉक्टर्स आहेत, सायंटिस्ट आहेत, या सगळ्यांना या उपचाराविषयी सविस्तर माहिती दिली. म्हणजे याच्यामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया आणि रक्त पातळ होण्याची प्रक्रिया, दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी झालेल्या होत्या. आणि त्या सर्वांना खूप आनंद झाला. कारण भारतातच नव्हे तर जगातच पहिल्यांदा असा गंभीर रुग्ण वाचला असावा असं मत सगळ्यांनी व्यक्त केलं. आणि त्याच्यामुळं शून्य सर्पदंश प्रकल्पात एक खूप मोठी अचिव्हमेंट झाल्याची भावना आमच्यामध्ये निर्माण झाली. ब्लड वॉज ड्रॉपिंग लाईक दिस. सी दिस इज किमोसिस. शून्य सर्पदंशबळी मोहीम ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दरवर्षी 58,000 सर्पदंश बळी होणारा
भारत. पण इतर सर्व गोष्टींप्रमाणेच ही गोष्ट सुद्धा आधीपासूनच सांगितली पाहिजे. महाराष्ट्रातील पुण्याजवळचं नारायणगाव हे शेती व्यवसायाशी संबंधित गजबजलेलं शहर. पश्चिम घाटांचा भाग असलेल्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये वसलेलं. एक समृद्ध इतिहास आणि भरभराटीला आलेली शेती नारायणगाव मिरवत आहे. 1994चं वर्ष. डॉक्टर सदानंद दगडू राऊत आणि डॉक्टर पल्लवी राऊत हृदयरोग आणि मधुमेह उपचारासाठी खास रुग्णालय उभारणं ही त्यांची आकांक्षा होती. पण एक वेगळीच कथा इथे उलगडणार होती. वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्यानंतर एक दिवस पहाटे पहाटे मला माझ्या मित्राचा फोन आला. त्याच्या शेतात काम करणाऱ्या गड्याच्या मुलीला विषारी सर्पाने दंश केला होता आणि त्वरित तो माझ्याकडे घेऊन निघाला होता. रस्त्याने येत येता तो मला तिची सर्व लक्षणे सांगत होता की तिला खूप तीव्र वेदना होत आहेत, तिचा हात सुजत चाललेला आहे. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा त्याचा फोन आला की ती मुलगी अतिशय थंड पडत चाललेली आहे, कृपा करून जर खाली येऊन हॉस्पिटलचं बघितलं तर बरं होईल. कारण वैद्यकीय शिक्षण घेत असताना सर्पदंशाच्या विषयी आम्हाला उपचाराविषयी कोणतीही माहिती आमच्या वैद्यकीय शिक्षणात नव्हती आणि अतिशय कमी रुग्ण मी सर्पदंशाचे पाहिलेले होते. मी त्वरित हॉस्पिटलच्या खाली आलो आणि बघितलं तर ती हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. त्याच्यानंतर मला अतिशय दुःख झालं, डोकं सुन्न झालं, काय करावं सुचेना. कारण अतिशय लहान मुलगी सर्पदंश झाल्यानंतर 20 मिनिटात मृत्युमुखी पडलेली होती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की जर ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करायचा असेल तर सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करायला आपण सुरुवात केली पाहिजे. सर्पदंश ग्रामीण भागातील एक धोका आहे. प्रत्येक सर्पदंश एक अनपेक्षित घटना असते. भारतातील बहुतांश साप बिनविषारी असले तरी काही साप विषारी आहेत आणि त्यांच्या विषामुळे मृत्यू होऊ शकेल. नारायणगांव में भी बहुत होते, वो इतने विषारी है कि वो कोई घंटे में आदमी चला जाता है. वो खेती में चले जाते हैं, वो गरीब लोग ही जाते हैं. वो मजूरी करने वाले जो लोग होते हैं वही खेती में काम करते हैं. वो जो काटता है वो सब गरीबों को ही काटता है, वो बड़े को काटता नहीं है. गवत उचलाय गेले आणि तो चावला. मग नंतर मी गवत खाली टाकून दिलं. नंतर यांना म्हटलं मला साप चावला म्हणून. मग यांनी लगेचच मला दवाखान्यात नेलं. नंतर मग पूर्ण शरीरावर सूज आली. जसं औषधोपचार झाले ना नंतर मग हळूहळू कमी झाली. कारण यांच्याकडे गेल्यावर इलाज केला ना तर बहुतेक लोक बरे झालेले आहेत. त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही, मी बरी होणार असंच मला वाटलं. मी आणि माझी पत्नी डॉक्टर पल्लवी आम्ही दोघांनी मिळून विचार केला की जर ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करायचा असेल तर अशा रुग्णांवर उपचार केले नाही तर आपल्या शिक्षणाचा काय उपयोग. आणि आम्हाला असं वाटलं की जर आपल्या शिक्षणाचा खरा उपयोग व्हायचा असेल तर सर्पदंशासारख्या गंभीर रुग्णांवर आपण उपचार करायला पाहिजे. मग त्या दृष्टीनं आम्ही सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली. आम्ही ज्यावेळी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला मलासुद्धा कॉम्प्युटर वापरता येत नव्हता. परंतु मी कॉम्प्युटर शिकलो, त्याच्यानंतर ईमेल करायला शिकलो आणि जगामध्ये सर्पदंश या क्षेत्रातील कोण तज्ज्ञ मंडळी आहेत यांचा शोध घेतला. आणि त्यापैकी 3-4 मंडळींचं नाव शोधून त्यांना मी ईमेलवरून विनंती केली की तुम्ही मला सर्पदंश उपचाराविषयी मार्गदर्शन कराल किंवा संशोधनासाठी मार्गदर्शन कराल की नाही अशी विनंती केली. त्याच्यानंतर सुदैवानं काही वेळातच प्रोफेसर डॉक्टर डेव्हिड वॉरेल यांचा ईमेल आला. त्यांनी आम्हाला सर्पदंशाच्या उपचाराविषयी आणि संशोधनाविषयी मार्गदर्शन केल्याचं मान्य केलं आणि आमचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. सर्पदंश अत्यंत गंभीर वैद्यकीय आपत्ती आहे. वेळेवर उपचार केल्यानेच
रुग्ण वाचू शकतो. उपचार करणाऱ्या वैद्यकीय चमूला ज्ञान, अचूकता आणि वेगाने हालचाल करणं हे गरजेचं असतं. अर्जुनला नाग म्हणजे कोब्रा चावला होता. डॉक्टर राऊतांच्या चमूचं नैपुण्य हा या गोष्टीचा पुरावा आहे. मी स्वतः KM हॉस्पिटलमध्ये जाऊन 1 वर्ष ट्रेनिंग घेतले आणि त्यामध्ये ICUमधील सर्व प्रोसिजर, तर व्हेंटिलेटर ऑपरेट करणे, श्वासनलिकेत नळी टाकणे, शेवटचा घास घेताना जरी पेशंट आला तरी आम्ही त्याला काही मिनिटामध्ये त्याला व्हेंटिलेटरवर घेतो आणि त्या 1 मिनिटामुळेच रुग्णाचे प्राण वाचतात. आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, उदाहरणार्थ मॉनिटर्स आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत किंवा डिफिब्रिलेटर्स आहेत, अतिदक्षता विभागासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक लागतात त्या आम्ही उपलब्ध करायला सुरुवात केली. सर्पदंशावरील लस ही अतिशय लाईफ सेव्हिंग औषध आहे. ते अतिशय योग्य मात्रेत आणि योग्य वेळेत आम्ही देत असतो. आणि सर्पदंशावरील लस सुरू केल्यानंतर आम्ही रुग्णावर, त्याच्या लक्षणांवर अतिशय क्लोजली, बारकाईने लक्ष ठेवून असतो. अगदी लस संपेपर्यंत आम्ही रुग्णाला अतिशय क्लोजली मॉनिटर करत असतो. आम्ही आमच्या नर्सेसला सर्पदंश रुग्णावर कशा पद्धतीने उपचार करायचे याचे ट्रेनिंग दिलेले आहे. गंभीर परिस्थितीत रुग्ण आल्यावर त्याला ॲडमिट करणे, त्याचा रक्तदाब बघणे, त्याचे नाडीचे ठोके बघणे, त्याचे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण बघणे, या सर्व गोष्टी चेक करून त्याला कोणते इंजेक्शन द्यायचे, किती प्रमाणात द्यायचे, किती वेळेत द्यायचे. मग ते गंभीर परिस्थितीत रुग्ण आल्यावर ते इंजेक्शन पटापट सुरू करतात आणि मग पेशंट स्टेबल होण्यास मदत होते. हळूहळू रुग्णांची संख्या वाढायला लागली आणि मग आम्हाला लक्षात आलं की या प्रश्नाचं गांभीर्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. सुरुवातीला वर्षभर पेशंट येत असायचे, थंडीच्या दिवसातसुद्धा पेशंट असायचे, पावसाळ्याच्या दिवसात कधीकधी 10 ते 12 पेशंट एकेका दिवसात यायचे. वर्षाला सुरुवातीला 150-200 असे पेशंट यायचे आणि रुग्णांची संख्या सतत वाढतच होती. पेशंट किती क्रिटिकल कंडिशनमध्ये आला की शेवटचा श्वास तो घेत असला तरी आम्ही त्याला पटकन व्हेंटिलेटरवर घेतो आणि मग त्यामुळे पेशंट वाचण्याची शक्यता वाढते. अनेक वर्ष आमच्या हॉस्पिटलमध्ये एकही रुग्ण मृत्युमुखी पडला नाही आणि हळूहळू रुग्ण वाचण्याची संख्या वाढू लागली. आम्हालाही असं आम्ही ठरवलेलं नव्हतं की सर्पदंशामुळं अनेक रुग्ण वाचू शकतात, परंतु आत्मविश्वास वाढल्यामुळं मग आम्ही गेली 10-15 वर्ष असं वाटू लागलं की हा शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प का सुरू करू नये आणि मग त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केली. शून्य सर्पदंश प्रकल्प सुरू केल्यामुळं लोकांमध्ये जनजागृती होईल आणि डॉक्टरांमध्येही सर्पदंशवर उपचार करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल असं वाटू लागल्यामुळं आम्ही शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प सुरू केला. नेहमीसारखाच दिवस होता. 19 वर्षाची एक आदिवासी शेतमजूर रेणुका एका डोंगरावर चढली. तिच्या घरापासून 6 किलोमीटर अंतरावर ती गवत कापत होती. जवळच तिचे सासरे काम करत होते. त्या गवताळ कुरणात एक फुरसंही आहे त्यांना कल्पना नव्हती. रेणुकाच्या हालचालीने ते बिचकलं. आपल्या लहानशा शरीराचं वेटोळं केलं आणि हल्ला केला. रेणुकाच्या पायाला चावलं. तिच्या शरीरात विष सोडलं. रेणुकाच्या सासऱ्यांनी तिथेच त्या सापाला मारलं. रेणुकाला आपल्या सायकलवर बसवून ते निघाले. रेणुका 7 महिन्याची गरोदर होती. एका थरारक घटनेची कथा उलगडली. तर मी बाहेर गावाला गेलतो. तिकडं मला फोन आला की तुमच्या बायकोला असं असं सर्पदंश झालं म्हणून, नाही का. ते मला जुन्नरला आणले मी दवाखान्यामध्ये. तर तिथं फक्त सलाईन लावलेलं होतं. गरोदर स्त्री आणि सापाचं विष शरीरात गेलेलं. रेणुकाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण कुठेही उपचार होत नव्हता.
पण उपचार तर काहीच नाही, कारण शनिवार होता, डॉक्टरांची पण कमी होती. मग असे नातेवाईक कोणी जमले ना, ते म्हणले मग तिकडे राजेवाडला नेली असते तिकडे, म्हणजे आमच्याकडे ती प्रथा आहे ना. मांत्रिकाने काहीच केलं नाही, फक्त आहे ना झाडपाल्याची औषधं घेऊन आला आणि ते पायाला जिथं सर्प देऊन झालतं ना तिथं फक्त चोळलं आणि जमिनीवर पाय आपटायला लावला आणि त्याचे काय असतील मंत्रतंत्र तो बोलत होता. बोराडे तुम्हाला जर पोरगी वाचवायला एकच पर्याय म्हणलं कोण सर, तर म्हणले राऊत सर. काय सरांनी तिथं काय म्हणलं ना, काय एवढे पैसे घेतो का आम्ही तुमचा ह्या करतो असं काय बोललं नाही. तो डायरेक्ट सर म्हणले तू घाबरायचं नाही, पोरगी तुझी नक्की वाचणार. रेणुका बरी झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी तिला सरकारी दवाखान्यात तिची डिलिव्हरी झाली. तिला नॉर्मल बाळ झालं, तेही नॉर्मल होतं. त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला. ते अतिशय एक इंटरेस्टिंग आणि आव्हान असलेल्या पेशंट होते. तिचं नाव आम्ही प्रणाली ठेवलंय. प्राण जाऊन परत आले असं म्हणलं तर काय हरकत नाही ना, म्हणून तिचं नाव प्रणाली ठेवलंय. डॉक्टर राऊत सरांक गेलो नसतो तर मी पण राहिले नसते आणि माझं बाळ पण नसतं राहिलं. त्यांच्यामुळं आज मी इथं बसून आहे. त्यांच्यामुळं माझी मुलगी पण सुखरूप आहे. प्रत्येक केसमधून एक नवीन दृष्टी मिळत गेली. नारायण गावामध्ये सुद्धा अंधश्रद्धा आणि गैरसमजुतीचा पगडा होता. सर्पदंशावर काही विचित्र उपाय केले जायचे. कोंबड्या विष शोषून घेतात असं मानलं जायचं. जडीबुटी, तंत्रमंत्र आणि मांत्रिक हे सर्पदंश झालेल्या रुग्णांना वाचवतात असा विश्वास होता. सुरुवातीला उपचार आहेत त्याच्यावर आणि डॉक्टरांवर विश्वास नसायचा. अनेकदा रुग्ण नातेवाईक त्याला सर्पदंश झाल्यानंतर मंदिरात घेऊन जायचे किंवा मांत्रिकाकडे घेऊन जायचे. परंतु मग आम्ही गरज ओळखून हळूहळू लोकांमध्ये माहिती द्यायला सुरुवात केली. सर्पदंशाविषयी जनजागृती करायला सुरुवात केली. गावात जाऊन, आदिवासी वाडी वस्तीवर जाऊन किंवा गावातील हायस्कूलमध्ये जाऊन, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जाऊन जनजागृती हा एक भक्कम खांब बनला. शरीरात विष शिरल्याची लक्षणं, उपचारांना उशीर करण्यामुळे निर्माण होणारे धोके, सगळी माहिती दिली गेली. जिथं जिथं संधी मिळेल गावच्या यात्रांमध्ये किंवा कधीकधी दशक्रियेच्या विधीत सुद्धा जाऊन लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली आणि त्याचा एक अतिशय चांगला पॉझिटिव्ह परिणाम समाजामध्ये झाला. त्यांचा डॉक्टरांवर विश्वास वाढला आणि आता त्यामुळं सर्पदंश झाल्यानंतर रुग्ण मांत्रिकाकडे किंवा मंदिरात न जातात जवळच्या हॉस्पिटलला रुग्णाला त्वरित घेऊन जातात. अनेक गावांमध्ये स्वयंसेवक तयार झालेले आहेत आणि ते स्वतः सर्पदंश झाल्यानंतर त्वरित रुग्णाला जवळच्या दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. रतिकाच्या पायावरील ह्या मोठ्या व्रणामागे तिची मृत्यूशी पडलेली गाठ आहे. एका घोणसावर चुकून पाय दिल्यामुळे तो तिला चावला. ब्लेड वगैरे काहीच मारलं नाही. मोटरसायकलीवरती बसून मी रस्त्यापर्यंत आले, कारण मोठी गाडी जायला खाली रस्ता नव्हता, छोटा रस्ता होता. आणि मग रस्त्यावर आले, मग गाडीमध्ये बसले तर डायरेक्ट हॉस्पिटल नारायण. छातीपर्यंत चढली होती. असं काळं काळं विष होतं त्याचं वाटते. म्हणजे तिथून पुढं ना मला असं समजलंच नाही का मला काय झालंय नक्की काय नाही. मी गेली असती मग नसती चांगली. अंगात गुंगी यायची. जुनी लोक म्हणतात झोपलं का संपला विषय असं बोलायची. तर सरांनी मला विचारलं तुला कुठलं किडूक चावलं, कसं होतं कसं नाही. तर मी सांगितलं का असं तांबड्या कलरचं होतं, त्याच्यावर चट्टे चट्टे होते काळे, म्हणजे भरपूर मोठं होतं ते, असं जाड पण होतं.
मग तेव्हा काय असं डॉक्टरची काही सुविधा नव्हती. आम्ही लहान होतो त्या काळात काहीच नव्हतं. मग मंदिर काय आता मंदिरात नेऊन ठेवायचं, त्या माणसाला स्पर्श करायचा नाही, काय नाही, फक्त नेऊन ठेवायचं तिथं. तेव्हा काय व्हायचं, माणसं मारायची, काय व्हायचं तेव्हा. आम्हाला डॉक्टर नाही, आम्हाला देव भेटले. आमची सून वाचली, तिच्या 11 बाळांच्या बागी ती चांगली झाली. ते सगळेजण म्हणले पाय काढायला लागेल. ते एकटे डॉक्टर म्हणले होते, राव डॉक्टर का पाय काढावा लागणार नाही, हा पाय बरा होणार म्हणजे होणार. अनेक रुग्ण बरे झाल्यानंतर आम्ही या रुग्णांचं सगळं डॉक्युमेंटेशन, केस पेपर्स व्यवस्थित ठेवायला सुरुवात केली. सर्पदंश झाल्यानंतर काय त्रास झाला, त्याला लक्षणं काय आली, त्याच्यावर उपचार काय केले आणि त्याच्या रक्ताचे रिपोर्ट्स. त्याचा उपयोग आमच्या स्वतःसाठी तर झालाच, परंतु मी अनेक ठिकाणी डॉक्टरांसाठी कार्यशाळा घेतल्या, लेक्चर्स घेतले. राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जिथं जिथं व्याख्यानं देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात या रेकॉर्ड ठेवण्याचा फायदा झाला. ह्याच ठिकाणी संदेश हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा सर्पदंशामुळे मरता मरता वाचला. गणपती विसर्जनाचा दिवस होता ना, मग सगळेच लोक म्हणत होते तुमच्याकडून काहीतरी चुकलं असेल, तुम्ही काहीतरी केलं असेल, असं झालं पोराला. 15 दिवस तो दवाखान्यात होता आणि त्याच्यानंतर आम्ही इथं आल्यावर राहिलोच नाही. मग या घरातच नको म्हणलं, कधी काय होईल. एवढं मोठा प्रसंग, आमचा मुलगा मरता मरता वाचला. आम्ही मग दुसऱ्या घरी शिफ्ट केलं सगळं. नंतर मला डायरेक्ट 3 वाजता फक्त मच्छर चावल्यानं झालं. मी परत आत घेतला आणि झोपलो. नंतर मग 15 मिनिटांनी मग पोटात दुखायला आलं, मग बाहेर गेलो. मग वॉमिटिंग झाली, मग नंतर परत जुलाब झाले. तो तिकडं पायरीवर एकटाच बसला होता आणि मग तिथून त्याने आवाज दिला का मम्मी मला काहीतरी होतंय, मला काहीतरी दूध चावले असं वाटतंय. मग आम्ही पळतच गेलो चावले म्हणल्यावर. पहिल्यांदा आम्ही सगळं चेक केलं आथरून, म्हणलं इथं कुठं काही आहे का, काही दिसलं नाही. हे म्हणले नाही साप बीप नाही चावलेला. मग त्याला खूपच त्रास होत होता, मग नेलं दवाखान्यात. 2 डॉक्टरांनी तपासल्यावर अन्नातून विषबाधा, फुटलेला अपेंडिक्स, किडनी स्टोन अशी चुकीची निदानं होऊन सर्पदंशानंतर 6 तासांनी संदेशला डॉक्टर राऊतांकडे नेलं गेलं. या मुलाला ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता, तो पूर्णपणे कोमात होता. त्याला सर्पदंश, मण्यारने सर्पदंश केलाय असं आम्ही निदान केलं आणि त्याच्यावर सर्पदंशावरील लस, कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि इतर तातडीचे उपचार करण्यात आले. आम्ही खूप काळजीत होतो, कारण त्याची प्रकृती सुधारेल की नाही याविषयी आम्हाला शंका होती. दहा दिवसानंतर त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा दिसू लागली. सर्वप्रथम त्याच्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल झाली, हाताच्या आणि पायांच्या बोटांची हालचाल सुरू झाली आणि तो त्याच्या आईला ओळखू लागला. मग त्याच्यानंतर आम्हाला हलकं वाटलं की तो आता त्याच्या प्रकृतीत, त्याच्या मेंदूमध्ये सुधारणा होत आहे. आणि मग त्याच्या हळूहळू तो पूर्णपणे शुद्धीवर आला आणि बोलू लागला. जर कदाचित तो दुसऱ्या हॉस्पिटलला गेला असता तर कदाचित त्याला मण्यारने किंवा कॉमन क्रेटने दंश झाला आहे हे कुणाच्याही लक्षात आलं नसतं आणि तो कदाचित मृत्युमुखी पावला असता किंवा आयुष्यभर व्हेजिटेटिव्ह लाईफ म्हणजे कोमात पूर्णपणे राहिला असता. सर्पदंशाचे येणारे बहुतेक रुग्ण शेतमजूर, शेतकरी आणि आदिवासी गरीब असतात. तो कितीही गरीब असला
तरी त्याचे प्राण वाचवणे हेच आमच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे असते. सर्पदंशावरील जे उपचार आहेत ते एकूणच खूप महागडे आहेत. सर्पदंशावरील लस, तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, हायर अँटीबायोटिक्स या सगळ्यांच्या किमती खूप असतात. त्यामुळे आम्ही मग इतर संस्था, काही असोसिएशन आणि इतर गावकरी यांची मदत घेतो आणि त्याच्यावर उपचार करतो आणि त्यामुळे त्याचे प्राण वाचतात. आमच्याकडं सुद्धा मर्यादित साधनसामुग्री आहे आणि आम्हाला कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. तरीसुद्धा आम्ही आमच्या पातळीवर रुग्ण वाचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. बऱ्याचदा रुग्ण खूप गंभीर असतो, परंतु नातेवाईकांना त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. परंतु डॉक्टर म्हणून आम्हाला तो रुग्ण किती गंभीर आहे त्याची कल्पना असते. त्याच्यामुळं रुग्ण वाचल्यानंतर नातेवाईकांपेक्षाही आम्हाला जास्त आनंद होतो आणि हा आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. पांडुरंग 5वीत आहे. वडिलांचं गावात सायकल दुरुस्तीचं दुकान आहे. मम्मी पाणी भरत होती. ती मम्मी म्हटली कॉक बंद कर. कॉक बंद करायला आलो आणि तिथं शेडच्या कोपऱ्यावर असं पाय नोकरीत राहिलो, तेव्हा पकडलं. मग म्हणलं सापच चावला असणार आहे. मग आम्ही त्याचा पाय बांधला, इथं असा जोरात बांधला. सरकारी दवाखान्यात नेल्यानंतर तिथं मी मुलाला पाहिल्यानंतर त्याची थोडी म्हणजे जास्त अवस्था अशी बिकट होती. डॉक्टर आले. पाय बांधलेला होता इथं, तर तो पाय सोडल्यानंतर मग तो बेशुद्ध झाल्यानंतर मग आम्ही घाबरलो. मी जास्तच घाबरलो. पायावर घट्ट बांधणं ही चूक होतीच, पण प्रतिविष देण्याआधीच बांधलेलं सोडवणं ही डॉक्टरांची त्याहून मोठी चूक होती. पांडुरंगला डॉक्टर राऊतांकडे नेण्यास सांगण्यात आलं. तो बेशुद्ध होता आणि अत्यंत गंभीर होता. आम्ही नंतर डॉक्टरांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि पुणे जिल्ह्यात सुरुवात केली प्रथम. नंतर महाराष्ट्रातील डॉक्टरांना सुद्धा प्रशिक्षण दिलं. स्नेक बाईटची लक्षणं काय असतात, तर तुम्ही त्यातल्या कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो. तो स्नेक बाईट आहे का इतर आहे, की काय लक्षणं होती, रक्ताचे रिपोर्ट्स काय होते, त्यांच्यावर काय उपचार केले, असे औत्सुक्यानं ते आता प्रश्न विचारायला लागलेत आणि स्वतः रुग्णांवर, सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करायला लागलेत. काही डॉक्टर्स ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, लहान मुलांचे डॉक्टर आहेत, आयुर्वेदातले सुद्धा काही डॉक्टर सर्पदंशावर चांगल्या पद्धतीने उपचार करू लागलेले आहेत आणि महाराष्ट्रातले अनेक डॉक्टर सर्पदंश उपचाराविषयी माझ्याशी कायम संपर्कात असतात. आता ते डॉक्टर सुरुवातीला रुग्णाला स्टेबल करून पुढं जिथं सुविधा आहेत त्या हॉस्पिटलला पाठवू शकतात. सुरुवातीला कमीत कमी ते सलाईन सुरू करणे, ऑक्सिजन लावणे असे उपचार करून रुग्णाला पुढील उपचारासाठी पुढे पाठवू शकतात. किंवा कधीकधी सरकारी दवाखान्यात किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्पदंशावर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसतात. अशावेळी ते एक साधे जे इंजेक्शन आहेत, इंजेक्शन ॲट्रोपिन किंवा इंजेक्शन निओस्टिग्मिन हे रुग्णाला देऊन रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी मदत करू शकतात. नाही, मला तिथं गाडीत टाकलं ना, तिथपासून मला 3 दिवस अजिबात काही आवाज आला नाही, काहीच आठवलं नाही, काही समजलंच नाही. फक्त डॉक्टर दिसत होते मला आणि मी राऊत डॉक्टरांचं ऐकून होतो आणि राऊत डॉक्टरांकडे मला आणले. आता मला काय होणार नाही एवढं मला वाटत होतं. क्योंकि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बहुत दूर है यहाँ से, तो यहाँ स्नेक बाइट के अक्सर पेशेंट आते हैं इस हॉस्पिटल में. बहुत दूर दूर से पेशेंट आते हैं, तो बहुत सीरियस कंडीशन में भी वो आ जाते हैं. डॉक्टर सदानंद राउत हमें स्नेक बाइट के मैनेजमेंट के लिए 24 आवर हमें गाइडेंस के लिए रेडी रहते हैं. आम्ही मंचर ग्रामीण रुग्णालयात दरवर्षी 250 ते 300 पेशंटवर रुग्णांवर उपचार करत असतो आणि आता तेथील वैद्यकीय जे अधिकारी आहेत, इतर जे स्टाफ आहे, त्यांचासुद्धा आत्मविश्वास वाढला आहे आणि ते सुद्धा रुग्णांवर उपचार करत असतात किंवा काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क असतात. Possibility that might be debride
रेफरल भी कम हुआ है और डेथ तो नील है हमारे हॉस्पिटल की एरिया में। तो देश भर में, मैं तो कहूँगी पूरे वर्ल्ड में ये रेप्लिकेट होना चाहिए। आपल्या देशाची खूप प्रगती झाली आहे। देशात एवढे हॉस्पिटल झाले आहेत, तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध आहेत, पण जेव्हा अशी सर्पदंशाची घटना घडते तेव्हा कोणाचे प्राण जाऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। सर्पदंशाचे रुग्ण वाचवण्यासाठी फार थोडेसे ॲडव्हान्स इक्विपमेंट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते आणि ते जर उपलब्ध केले तर निश्चितपणे अनेक रुग्ण वाचण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो। या क्षेत्रातील जे सगळे जागतिक तज्ज्ञ आहेत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की हे जे मॉडेल आहे हे जर संपूर्ण भारतभर राबवलं तर त्याचा निश्चितपणे फायदा होईल आणि हे एक रोल मॉडेल होऊ शकतं भारताला। हर जगह सदानंद जी राउत होना चाहिए, पल्लवी जी राउत होना चाहिए। ये मृत्यु के द्वार के ऊपर से नहीं वापस आ गई, मृत्यु के घर के अंदर गई थी, वहां से वापस आ गई। राऊत पती पत्नी गावामध्येच मोठे झाले। डॉक्टर सदानंद धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचे पुत्र, डॉक्टर पल्लवी ग्रामपंचायतीमधील एक विकास अधिकाऱ्यांच्या कन्या। दोघांनीही हे दाखवून दिलंय की सर्पदंशामुळे माणसांचा मृत्यू होईलच असे नाही। नुकताच शिवजयंतीच्या दिवशी आम्हा दोघांचा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। पहिल्यांदाच सर्पदंश या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांना हा पुरस्कार मिळाला, त्याच्यामुळे आम्हालाही खूप आनंद झाला। संपूर्ण जगामध्ये सर्पदंशामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे, तर आपण हे सर्पदंशाचे प्रमाण योग्य उपचार देऊन कमी करू शकतो आणि संपूर्ण भारतापुढे व जगापुढे आदर्श निर्माण करू शकतो। आमची इच्छा आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जरी हा आमचा शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प राबवला गेला तर त्याचा निश्चितच फायदा आपल्या महाराष्ट्रातील जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही।